नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्याला फिनिशिंग पट्टी कशा पद्धतीने लावायची. तर बघू शकता तुम्ही. तर हा गोल गळा पूर्ण मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि ह्याला आपण फिनिशिंग पट्टी लावून घेणार आहोत. खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं. तर पूर्ण हा ब्लाऊज झालेला आहे. फक्त आपल्याला फिनिशिंग पट्टी आणि हा स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि ह्याला पूर्ण इथे आपल्याला मुंड्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर आपण आता गळ्याला अगदी सोप्या पद्धतीनं फिनिशिंग पट्टी लावून घेणार आहोत. तर ती कशा पद्धतीनं, तर चला करूया सुरुवात. तर काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही अस्तरचं कापड घ्या आणि जी आपण फिनिशिंग पट्टी म्हणजे जी हेमिंग पट्टी लावतो ना, ती थोडीशी लहान लावा, म्हणजे नाजूक लावा. जेणेकरून काय होतं की आपण नाजूक जर पट्टी लावली तर खूप सुंदर फिनिशिंग येतं. त्यासाठी तुम्ही बघू शकता की मी अर्धा इंच अंतरावरती हे अशी पट्टी आखून घेतलेली आहे. म्हणजे अंतर ठेवून अशा 3 पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे अर्धा 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 इंच असं 3 हे केलेलं आहे मी अर्धा अर्धा इंचावरती. आणि ह्या 3 पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि त्याच्यापासून आपण छान अशी फिनिशिंग पट्टी बनवणार आहोत. तर अशा एकसारख्या अंतरावरती काढून घ्या तुम्ही. प्रत्येकजण ह्याला वेगवेगळ्या नावाने म्हणजे हे करतात. म्हणजे कोण ह्याला फिनिशिंग पट्टी म्हणतं, कोण ह्याला हेमिंग पट्टी म्हणतं आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ह्याला संबोधलं जातं. तर आता आपण ह्या पट्ट्या ज्या कट केलेल्या आहेत ना, ह्या क्रॉसमध्ये आपण जोडून घेणार आहोत. आणि ह्या पट्ट्यासुद्धा कट करताना क्रॉसमध्ये आपल्याला कट करून घ्याव्या लागणार आहेत. सरळ जर कट केलं तर व्यवस्थित येणार नाही फिनिशिंग पट्टी आणि व्यवस्थित गोल गळ्याला वळणार नाही. तर आता आपण काय करणार आहोत, इकडे हे क्रॉस आहे ना टोक, तर हे टोक आपल्याला इथे धरायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि मग टीप मारून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर अनेक पट्टी आपल्याला जोडायची आहे. तर बघू शकता जोडून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे. आता ही पट्टी व्यवस्थित आपली जोडल्या गेलेली आहे. तर आता आपल्याला एक साईडला आपल्याला बारीक पाव इंच असं फोल्ड घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. बारीक असा आपल्याला पाव इंच फोल्ड घ्यायचा आहे. एकसारखा आला पाहिजे तो आपला. तर इथून असं एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एकसारखी आपण व्यवस्थित पूर्ण पट्टीला टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता ही आपली एकसारखी अशी टीप आलेली आहे. आणि जिथं काही थोडंसं आपण टीप मारताना जर कमी जास्त होत असेल झाला असेल तर एकसारखी लेवल करून घ्या तुम्ही. म्हणजे जेणेकरून पट्टी ही आपली आतून सुद्धा छान दिसेल आणि बाहेरून पण फिनिशिंग छान दिसेल. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपण फार बारकाईनं बघणं गरजेचं आहे. आपलं फिनिशिंग जर छान यावं असं वाटत असेल ना, तर ह्या गोष्टीकडं काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणजे आपलं फिनिशिंग खूप सुंदर येतील आणि कस्टमरसुद्धा आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग बघून खुश होणार आहेत. तर बघू शकता ही एकसारखी मी अशी पट्टी करून घेतलेली आहे. कुठेही कमी जास्तपणा झालेला नाहीये. तर आता आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही
तर आपलं दोन्हीही हुकलूक पट्टीची लेंथ व्यवस्थित उंची एकसारखी झाली की नाही ते चेक करून घ्या अगोदर. तुमचा गळा हा व्यवस्थित आलाय की नाही, गोल शेप व्यवस्थित राऊंड शेप आला की नाही ते पण तुम्ही चेक करून घ्या आणि नंतरच मग फिनिशिंग पट्टी लावायला सुरुवात करा. तर आता आपण इथून काय करणार आहोत, एक थोडासा फोल्ड करून 1/2 इंच तिथून आपण 1/2 इंच अंतरावरती पूर्ण टीप मारून घेणार आहोत. इथलं सुद्धा जे अंतर आहे ना आपलं 1/2 इंच ते एकसारखं येऊ देत, कमी जास्त नको. तर इथे पण आल्यानंतर आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित कशी आपलं टीप एकसारखी आलेली आहे, दिसतच असेल तुम्हाला. त्याच्यानंतर जरी कुठं कमी जास्त वाटलं अंतर ते पण तुम्ही कट करून घ्या, व्यवस्थित लेवल करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे, जितकी ही पट्टी बारीक येईल ना तितकं खूप सुंदर फिनिशिंग आपलं वाटतं. त्याच्यानंतर आपल्याला ना इथे अगोदर एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दाब टीप. म्हणजे हे जे कापड आपण जोडलेलं आहे ना वरती फिनिशिंग पट्टी त्याच्यावरनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता इथून मी अशी पूर्ण दाब टीप घेतलेली आहे आतल्या पट्टीवरती. हे बघा पूर्ण गोल गळ्याला ना असं मी टीप मारून घेतलेली आहे, ह्या पट्टीवरती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक तर तुम्ही असंच ठेवू शकता आणि हेमिंग पण करू शकता, म्हणजे नुसती अशी पट्टी ठेवून हेमिंग पण करू शकता. आणि नसेल तर तुम्ही डबल टीप पण घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार आवडीवर अवलंबून आहे. म्हणजे असं न करता टीप न मारता तुम्ही आतल्या साईडला हेमिंग करू शकता आणि नसेल तर टीप मारून घेऊ शकता. दोन्ही पद्धती खूप छान आहे, जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही करा. तर आता मी ह्याच्यावरून टीप मारून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं आपलं हे फिनिशिंग आलेलं आहे गळ्याचं. इथून तुम्हाला मी दाखवते, अगदी व्यवस्थित आलेलं आहे.
पूर्ण मी पसरून तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर हे बघू शकता, कुठेही काहीही झोळ आलेला नाही आहे. एकदम सुंदर असं सुपेरियर आलेलं आहे. एकसारखेपणा आलेला आहे आपल्या टिपेमध्ये. जर तुम्ही व्यवस्थित एकसारखी टीप मारली ना, तर किती छान दिसते बघा. आणि हवं तर तुम्ही साईडला पण एखादी टीप मारून घेऊ शकता, 1/2 इंच अंतर ठेवून. नसेल तर हे जे तुम्हाला सुट्टं कापड दिसतंय ना उचलल्यासारखं, तिथं तुम्ही हेमिंग पण करू शकता. म्हणजे टीप पण मारू शकता किंवा हेमिंग पण करू शकता. म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे की फिनिशिंग पट्टी कशा पद्धतीनं लावायची. ह्या पद्धतीनं जर तुम्ही फिनिशिंग पट्टी लावली तर आपल्या गळ्याचा लुक खूप भारी येणार आहे. जर तुम्हाला उलटवायचं नसेल आणि कस्टमरला जर हेमिंग पट्टी हवी असेल तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीनं बनवू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.